नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रिक्षा चोरीचे अनेक गुन्हे घडले होते। त्यामध्ये कोपरखैरनेमधील गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षचे आमचे सिनियर PI अजय शिंदे, सतीश भोसले, API सचिन कोकरे, PSI वाट, हवालदार अनिल यादव, महेश पाटील, राहुल वाघ, सोमनाथ काळे, अजय कदम, निलेश किंद्रे, नवनाथ पाटील यांनी सगळ्यांनी मिळून एक व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं, ज्याचं नाव होतं अमन शिवशंकर पांडे, आणि त्याच्याकडून सखोल तपास केला असता 12 रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि यातल्या 12ही रिक्षा आम्ही जप्त केलेल्या आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 11 गुन्हे आणि ठाणे आयुक्तालयातील 1 गुन्हा असे एकूण 12 गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत आणि जवळपास 9,55,000 रुपये किमतीच्या 12 ऑटो रिक्षा जप्त केलेल्या आहेत। त्याच्याकडे मास्टर की असायची, मोकळ्या जागेत लावलेल्या रिक्षांना तो मास्टर कीनी चालू करून तो घेऊन जायचा आणि अशा प्रकारे तो चोरी करत होता। विकण्यासाठी तो प्रयत्नात होता, जमा करून ठेवला होता। ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा लावलेल्या होत्या। नेमका उद्देश काय होता? चोरायचं आणि विकायचं? हो, नेमका आणखी काय विल्हेवाट लावायची त्याची? विल्हेवाटीचा नाही, चोरून विकणे हा उद्देश। ह्या जनरली NRI, रबाळे पोलीस स्टेशन, तुर्भे, कोपरखैरणे आणि जवळपास 6 रिक्षा या नेरूळवरून चोरलेल्या होत्या। कुणाचं? हो, सराईतच आहे ना तो, आता 12 गुन्हे त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे नाही आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।